नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गायत्री ही आता तेजसला भेटायला म्हणजेच तेजसला सोडवण्यासाठी आणि तेजसकडून घर हे नावावर करून घेण्यासाठी तेजस जी सही देत नाही ती सही करून घेण्यासाठी आलेली आहे. आणि मग ती तेजसला म्हणते की तुला माहिती आहे की आता काय करायचं आहे, मी तुला यातून सोडवू शकते. असं जेव्हा ती तेजसला म्हणते तेव्हा मात्र तेजसच्या पुढे ती एक फाईल देते आणि म्हणते की या फाईलमधील पेपर्सवर सह्या करायच्या, म्हणजे तो जो वाडा आहे तो मला विकता येईल. तेजस म्हणतो की विसरलात तुम्ही, कसं आहे माहिती आहे का, मी दिनकर प्रभूंचा नातू आहे आणि दिनकर प्रभू कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तर दिनकर प्रभू यांचा मी नातू आहे आणि त्याचबरोबर ही गोष्ट तुम्ही विसरला आहात की त्यांनीही आंदोलन केलं होतं, बंडखोरीपणा केला होता आणि त्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्यांचंच रक्त माझ्या अंगात सळसळत आहे, त्यामुळं मी पण बंडखोर आहे आणि आता तुम्हाला दाखवून देईल की मी काय करू शकतो. जेव्हा आता तेजस असं म्हणतो त्या क्षणी इकडे जे गायत्री आहे तिची वाट लागलेली असते आणि तेजस म्हणतो काहीही झालं तरी मी सही करणार नाही, या मुद्द्यावरती तेजस ठाम असतो. आता इकडे मानसीला तिच्या आईला घेऊन तिचे मामा त्यांच्या घरी आलेले असतात. तर मामी दारात येते. मानसीच्या हातात पांडुरंगाची मूर्ती असते, तर आईकडे तिच्या आईच्या हातात तिच्या बाबांचा फोटो असतो. ते आलेले असतात तेव्हा मामी या तिघीजणी जेव्हा घरात येणार असतात तेव्हा दरवाजा बंद करून घेते आणि त्याचबरोबर त्यांना घरात घेत नाही. एवढं सगळं घडलेलं असतं आणि आता हा तेजसच मानसीकडे कसा येणार, त्याचा स्वाभिमान तिचा कसा जागा करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे संपतरावांना अग्नी दिलेला असतो. मानसी खूप रडत असते. मानसी म्हणत असते हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे. रणजितला ती ओरडत असते. रणजितला म्हणत असते काहीही झालं तरी हे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही हे सगळं घडवून आणलेलं आहे असं ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर मानसी जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण काहीही झालं तरी मानसीला खूप वाईट वाटत असतं. ती इकडे रणजितला म्हणत असते तुमच्या आईने लग्न मोडलं, तुम्ही एका शब्दानेही बोलला नाहीत, तुमच्यामुळं माझे बाबा आज आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात असं म्हणून ती रणजितला शिव्या घालत असते, ओरडत असते. शेवटी मानसीच्या मामाचा मुलगा तर रणजितला म्हणतो की तुम्ही जा, कारण मानसी आत्ता ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाही, त्यामुळं तुम्ही जा, इथून तुम्ही गेलात तर बरं होईल, नाहीतर मानसी स्वतःला आणखी त्रास करून घेईल, ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, तिची अवस्था आत्ता बिकट आहे असं रणजित त्यांना सांगतो आणि रणजितला सांगतो आणि जायला सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता अंत्यसंस्कार करून मानसी, निधी आणि आई घरी आलेले असतात. तर आई सांगत असते की हे सगळं माझ्यामुळं घडलेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे असं बोललं जात असतं. तेव्हा आईला मानसी म्हणते अगं तू असं काय म्हणतेस, असं कुठं काय झालेलं आहे. तेव्हा आई म्हणते की अगं ते दागिने मीच घाण ठेवले आणि दुसरे दागिने खोटे दागिने बनवून आणले, कारण तुझ्या बाबांनी शब्द दिलेला होता लग्न हे थाटामाटात करणार आहे आणि ऐन वेळी तू आणि तेजस साहेबांनी आणलेली ऑर्डर होती ती ऑर्डर कॅन्सल झाली आणि पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न पडलेला होता आणि मी ते पैसे उभे केले. आम्ही ते दागिने सोडवून आणणार होतो पण ते आणू शकलो नाही. तेव्हा मानसी म्हणते अगं आई मला सांगायचं तरी होतं, काय झालेलं होतं ते, अगं असं का केलं ताई तुम्ही, असं मानसी आईला विचारू लागते. तेव्हा आई म्हणत असते की हो बाळा मला माहिती आहे माझ्याकडून चूक झालेली आहे, पण त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता. हे आई जेव्हा मानसीला सांगते तेव्हा मानसीला खूप रडू येतं. मानसी खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा ती ठरवते की आता काहीही झालं तरी आता शांत राहायचं नाही, कारण तिच्या बाबांचे शब्द तिला आठवत असतात, तिने तिच्या बाबांबरोबर वेळ घालवलेला तिला आठवत असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात
आणि तेव्हा मात्र इकडे मानसीला धक्का बसतो. काही झालं तरी मानसी खूपच अगदी इमोशनल झालेली असते. ती तिच्या बाबांची खूप लाडकी असते. तिच्यासाठी तिचे बाबा म्हणजे सर्वस्व असतं आणि तेच बाबा आज तिला सोडून गेलेले असतात. या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. तर मानसी जेव्हा तिथे उभी असते तेव्हा तिला इतका त्रास होऊ लागलेला असतो. तिला तिच्या बाबांच्या आठवणी येत असतात. बाबांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत असतो आणि तिने याच गोष्टींचा विचार करत असते की हे सगळं काय झालं आहे. कारण काहीही झालं तरी माझे बाबा माझ्याशी असं कधीच वागू शकत नाहीत या गोष्टीची खात्री मानसीला असते. परंतु आज जे काय घडलेलं असतं त्यामुळं मानसीला कळत नसतं की आपण हे काय करून बसलेलो आहोत, हे सगळं कशामुळं झालं आहे. या गोष्टींचा विचार मानसी करत असते. त्याचबरोबर मानसीला इकडे वाईट वाटत असतं आणि इकडे तेजसही विचारात असतो. तेजसला बिचारायला माहिती नसतं की काय झालेलं आहे संपतरावाचं. तेजस तिथल्या पोलिसाला बोलवतो आणि म्हणतो की मला एक फोन करायचा आहे. अहो मला त्यांना फोन करायचा आहे, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. तेव्हा तो हवालदार म्हणतो की नाही, तुम्ही फोन करू शकत नाही. तेजसला वाईट वाटतं. तेजस म्हणतो अहो प्लीज, तो माणूस हॉस्पिटलमध्ये, मला चौकशी करायची. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात. तेजसचा आरडाओरडा पाहून ते तेजसला म्हणतात काय आता चोरीचा आरोप तू मान्य केलेला आहेस की नाही, मग आता अजून काय राहिलेलं आहे. तेजस म्हणतो प्लीज अहो मला फोन करायचा आहे, त्यांची तब्येत विचारायची आहे, त्यांना गरज आहे माझी, प्लीज मला एक फोन करू द्या. पण ते मात्र ऐकायला तयार नसतात. तेजसला काही फोन करायला देत नाहीत. तेजस बिचारा रडवेला झालेला असतो. तो म्हणत असतो की प्लीज प्लीज माझं ऐका, मला एकदा फोन करू द्या त्यांना. पण ते ऐकायलाच तयार नसतात. तेजसला आता काहीच ऑप्शन दिसत नाही. इकडे आता फोटोला हार घातलेला असतो संपतरावाच्या आणि तिथं शोकसभा असते. सगळेजण तिथं आलेले असतात. सगळेजण संपतरावांच्या फोटोला फुलं वाहत असतात. मानसीच्या आईची त्याचबरोबर निधीची अवस्था खूपच बिकट झालेली असते आणि त्याच वेळेस मानसीचा मामा तिथे येतो आणि म्हणतो की अगं तूच जर असा धीर सोडलास तर पोरींनी काय करायचं, पोरींनी कुणाकडे बघायचं, लक्षात येतं का तुझ्या, तू असं नको करूस, असं ती बहिणीची समजूत घालत असतो. सगळेजण तिथं आलेले असतात आणि त्याचबरोबर तिथं एंट्री होते ती म्हणजे अण्णाची. अण्णा तिथं आलेला असतो आणि अण्णाची आता भाषणबाजी सुरू होते. त्याचा नालायकपणा काहीच थांबत नसतो. या कुटुंबाला पूर्ण बर्बाद केलेलं असतं त्या माणसाने. तरीही त्या माणसाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की अजूनही आपल्याला जसं हवं आहे तसं घडलेलं नाही. म्हणून तो माणूस इकडे तोंडाला येईल ते बोलत असतो, तोंडाला येईल तसं वागत असतो आणि या सगळ्याचा त्रास होत असतो तो म्हणजे मानसीला बिचारीला खूप वाईट वाटत असतं. आपल्या बाबांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते सगळं मानसीनं सहन केलेलं असतं. एवढं सगळं होऊन पण मानसी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करत असते आणि हा अण्णा तिथं आलेला असतो आणि त्याने तोंडचूक घ्यायला सुरुवात केलेली असते. तो तोंडाला येईल ते बोलू लागतो आणि तो म्हणत असतो की खरंच संपत खूप चांगला होता, खरंच संपत होता आणि हे सगळं तो बोलत असतो. हे सगळं तो मुद्दाम बोलत असतो. मानसीला त्रास होईल असं तो वागत असतो आणि मानसी शांतपणे तिथं असते. आणि जेव्हा संपतबद्दल हा जो अण्णा आहे तो बोलत असतो, संपतच्या बाबतीत जे झालेलं आहे ते संपलेलं आहे. आता काही करून आता गावातलं कोणी असा विचार करू नका, त्याच्या मुलीचं लग्न मोडलं आणि हे सगळं घडलं असं तो बोलत असतो. तेव्हा मानसीला खूप राग येतो. मानसी म्हणते बास झालं, माझे बाबा गेलेले आहेत तरीही तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट शब्द बोलताय, तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद करा तुम्ही, या भाषेत मानसी बोलते आणि अण्णाचं तोंड बंद करते. त्याचबरोबर अण्णा सांगू लागतो की संपतने मानसी तुझ्या लग्नासाठी तुमची वीटभट्टी माझ्याकडे गहाण ठेवलेली होती आणि ही शेवटची आठवण आहे माझ्याकडे त्याची, त्याने अंगठा दिलेला होता. आणि हे जेव्हा मानसीच्या लक्षात येतं तेव्हा मानसीला धक्का बसतो. मानसी म्हणते नाही, शक्यच नाही, माझ्या बाबांनी असं करणं शक्यच नाही, हे मानसी ठामपणे सांगत असते. परंतु मानसीच्या आईच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जाऊ लागतो जेव्हा संपतरावांनी पैसे आणलेले असतात आणि संपतरावांच्या हातातून तो जो जमिनीचा कागद आहे म्हणजे वीटभट्टी ही अण्णाच्या नावावर केलेला जो कागद आहे तो कागद मानसी हातात घेते आणि पाहू लागते तर खरंच त्याच्यावरती अंगठा असतो
आणि वीटभट्टी नावावर केलेली असते. त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर तिथे तो सांगत असतो की तुझ्या बापाने बाप्पा शेठला हे घर विकलेलं आहे तुमच्या सुखासाठी, तुझ्या लग्नासाठी तुझ्या बापाने हे सगळं केलेलं आहे आणि आता तो बाप्पा शेठ पण हे घर ताब्यात घेणार आहे. हे जेव्हा मानसीच्या लक्षात येतं तेव्हा मानसीला खूप राग येतो आणि तो इकडे संपतरावाच्या बाबतीत वाईट बोलून झाल्यानंतर तो म्हणतो की मी बाप्पा शेठला सांगतो की आपली माणुसकी अजून संपलेली नाही, तर अजून 4 दिवस राहू दे, त्यांना घरबीर बघू दे. तेव्हा मानसी म्हणते की नाही, काहीही झालं तरी माझ्या बाबांनी आमच्यासाठी स्वाभिमान सोडलेला आहे आणि तो स्वाभिमान अजून आमच्याकडे आहे तसाच आहे. त्यामुळं काहीही झालं तरी आजच आम्ही हे घर खाली करू, असं मानसी बोलत असते. त्याचबरोबर आता सगळी लोक गावातली उठून उभी राहतात आणि आमच्याकडून संपतरावांनी पैसे घेतलेले आहेत, आमच्याकडून घेतलेले आहेत असं बोलू लागतात. तेव्हा मात्र इकडे अण्णा त्यांना सांगतो की त्या ज्या संपतरावाच्या गाड्या आहेत त्या गाड्या घेऊन तुम्ही जावा, कारण काही झालं तरी आता दुसरं काहीच नाही आहे नेण्यासाठी, त्यामुळं त्या गाड्या घेऊन तुम्ही जा. या भाषेमध्ये आता मुद्दामच हे अण्णानं केलेलं असतं, कारण त्याला संपतरावाच्या अख्ख्या फॅमिलीला रस्त्यावर आणायचं आहे आणि त्यांना त्रासात बघायचं आहे, हेच आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि ते मानसी मात्र खचलेली नसते. आता मानसी खंबीरपणे उभी राहणार असते आणि हा जो संसाराचा गाडा आहे, हे जे सगळं घराची जबाबदारी आहे ती सांभाळणार असते. पण संपदाची अवस्था मात्र खूपच बिकट झालेली असते. ती बिचारी रडवेली झालेली असते. तिला कळत नसतं की आता करू काय, माझ्या लेकरांना 2 मुलींना घेऊन मी कसं वाढवू, मी कुठं राहू, हा प्रश्न बिचारीला पडलेला असतो आणि तिला चक्कर येते. त्याचबरोबर मानसी मात्र जराही खचत नाही. तिने ठरवलेलं आहे की आता काहीही झालं तरी आता मी थांबणार नाही. आणि जेव्हा तेजस आता पोलीस स्टेशनमधून बाहेर येईल आणि तेजस मानसीच्या पाठीशी कसा उभा राहतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ह्या अण्णाने तर वाट लावलेली आहे, त्याला फक्त त्याचा मोठेपणा मिरवायचा होता. म्हणून तर तो म्हणत असतो की माझ्या बापाने या संप्याला आमचं नाव दिलं सनस, कारण तो खरंच होतकर होता असं त्याचं म्हणणं आहे आणि तो ते बोलून दाखवत असतो. तेव्हा मानसीला मात्र खूप राग आलेला असतो. मानसीला ही गोष्ट पटतच नसते. पण इकडे जो अण्णा असतो तो मुद्दाम सगळी नाटकं करत असतो. तो बोलत असतो की नाही, काही झालं तरी पोरी संपत खरंच चांगला होता आणि तो मुद्दाम हे सगळं बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आईची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि इकडे आता गायत्री जी आहे ती म्हणत असते की आता खरी मजा येणार, हरलेले चेहरे एकदाच पाहायला मिळणार आहेत. माझ्या नाकावर टेचून पैसे दिले होते आणि या घरामध्ये दिवाळी साजरी केलेली होती, पण आता ते कधीच होणार नाही असं ती बोलत असते. तेवढ्यात दिनेश तिथे येतो आणि दिनेश म्हणतो की आईनं काहीच खाल्लेलं नाही. तेव्हा गायत्री म्हणते म्हणजे मी तिथे येऊन काय खाऊ घालायचं आहे का त्यांना. त्यावरती दिनेश म्हणतो की प्लीज तू सोडव ना तेजसला. तेव्हा ती म्हणते की मला जे पाहिजे ते मिळालं तर मी सोडवेल, आता ते शेवटी मला जे पाहिजे ते मी मिळवतच असते, तुमच्याकडून घ्यायची काही गरज नाही, या भाषेत ती बोलत असते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.